Welcome to session second of differential equation. In last session, we come up to formation of differential equation. Formation मध्ये काय करतो आपण? Count the number of arbitrary constants. ओके. नंतर जेवढे कॉन्स्टंट असतील तेवढ्या वेळेला दिलेल्या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ओके. आणि eliminate arbitrary constants from given equation, simplify it, we get an equation free from arbitrary constant and that is called as a differential equation. ओके. मग याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. सी फर्स्ट एक्झाम्पल, obtain the differential equation by eliminating arbitrary constants whose value is not fixed. This is a arbitrary constants. ओके. हे तुमचं दिलेलं इक्वेशन आहे. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल टू 4ax. This equation contains only one arbitrary constants. किती कॉन्स्टंट आहे? एकच आहे. बेसिक आहे म्हणून डिटेल देतो आहे. एकच आर्बिटरी कॉन्स्टंट्स आहे आणि म्हणून डिफरन्शिएट गिव्हन इक्वेशन ओनली वन्स. एकदाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा दिलेला एक नंबर. आणि बघा बरं काय येतं. अँड देअरफॉर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x² इंटू एक्सचा 1, वाय क्यूबचा 3y² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय dy बाय dx 4a अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. संपला डेरिव्हेटिव्ह. पण आर्बिटरी कॉन्स्टंट गेला का? नाही गेला. आपल्याला इक्वेशनमध्ये आर्बिटरी कॉन्स्टंट नको. मग ही किंमत कुठं टाका? पुट इन 1. एक नंबरमध्ये टाका. तुम्हाला काय मिळेल बघा. अँड देअरफॉर एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल टू 4a ऐवजी टाकायचं आहे तुम्हाला 3x² प्लस 3y² dy बाय dx इंटू एक्स आहे तसाच. आणि सिम्प्लिफाय करा. बघा काय मिळेल तुम्हाला. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इक्वल टू 3x² इंटू एक्स क्यूब प्लस 3x इंटू y² dy अपॉन dx. सिम्प्लिफाय करा. एका बाजूला घ्या. म्हणजे देअरफॉर 3xy² dy बाय dx हा तिकडे गेला प्लस ट्वाईस एक्स क्यूब तिनामधनं एक गेला मायनस वाय क्यूब इक्वल टू 0 आणि इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. एक सिंपलसा प्रॉब्लेम. काय केलं आहे बघा. ओके. नेक्स्ट, दिस इज सेकंड इक्वेशन. y इक्वल टू c1 e⁻³ प्लस c2 e⁻³ किती आर्बिटरी कॉन्स्टंट्स आहेत? मग दिलेलं इक्वेशन y इक्वल टू c1 इंटू e⁻³ प्लस c2 इंटू e⁻³ किती आर्बिटरी कॉन्स्टंट्स आहेत? 2 आर्बिटरी कॉन्स्टंट्स. हियर 2 arbitrary constants C1 and C2 नाही लिहिले तरी चालते. ओके. मग किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेणार? दोनदा डेरिव्हेटिव्ह घेणार. अँड देअरफॉर डिफरन्शिएट गिव्हन इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय dy बाय dx. C1 कॉन्स्टंट e⁻³ इंटू 3x चा 3. बघा मेन स्टेप प्लस
C2 ई रेस टूचा आहे तोच, परंतु x ऐवजी -3x आला, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह -3. -3 इंटू एक्सचा 1 3. इथंही 3 आहे, इथंही 3 आहे, 3 कॉमन घेऊ. काय राहील C1 e रेस टू 3x प्लस मायनस मायनस C2 e रेस टू -3x नंबर 2. पण किती वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे? 2दा. मग आणखी एकदा अगेन डिफरन्शिएट, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग dy बाय dxचा डेरिव्हेटिव्ह d² अपॉन dx². 3 कॉन्स्टंट, अगेन C1 कॉन्स्टंट e रेस टू 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x 3 मायनस C2 ई रेस टूचा आहे तोच इंटू -3xचा -3. एम आय करेक्ट? पुन्हा 3 कॉमन घ्या, म्हणजे काय होईल 9 C1 ई रेस टू 3x, हा मायनस प्लस C2 ई रेस टू -3x. अँड व्हॉट इज इट? ॲन्सरमध्ये कॉन्स्टंट नको. तुम्हाला सांगितलं तेवढ्या वेळा डेरिव्हेटिव्ह घेतला, आता आपल्याला कॉन्स्टंट नको. मग ह्याची किंमत काय आहे? फ्रॉम 1 काय आलं 9y d² अपॉन dx² इक्वल टू 9y, म्हणजेच d² अपॉन dx² -9y इक्वल टू 0 आणि इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. एक छानसा प्रॉब्लेम. तिसरं इक्वेशन ज्याचं डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं आहे ते दिलं आहे y इक्वल टू a cos ऑफ log x प्लस b साइन ऑफ log x. ओके, किती कॉन्स्टंट्स आहेत? 2 कॉन्स्टंट्स आहेत. पहिल्यांदा दिलेला प्रॉब्लेम घ्या, त्याला 1 नंबर द्या. किती कॉन्स्टंट्स आहेत? 2 कॉन्स्टंट्स आहेत. हियर 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स. किती वेळा डिफरन्शिएट करायचं हे ते ठरवणार आहेत. मग 2 आहेत, मग घ्या 2दा डेरिव्हेटिव्ह. अँड देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिलेलं इक्वेशन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy बाय dx. ए कॉन्स्टंट आहे. आता कोण आला पुढे? कॉस आला. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, चेन रूल वापरायचा. लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. चेन रूल काय सांगतो? पहिल्यांदा एकाचा डेरिव्हेटिव्ह घ्या. कॉसचा घेतला ना, मग हा तसाच ठेवा, गुणिले याचा डेरिव्हेटिव्ह. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स आहे का? नाही, म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणायचं. संपला. प्लस बी आहे तसाच. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ ॲज इट इज मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह. इथेही एक्स आहे, इथेही एक्स आहे. मल्टिप्लाय बाय एक्स. काय करा? एक्सने मल्टिप्लाय करा, कारण रूल वाढत जाईल म्हणून. एक्स इंटू dy बाय dx इक्वल टू प्लस मायनस ए साइन ऑफ लॉग एक्स प्लस बी कॉस ऑफ लॉग एक्स. हा 2 नंबर सिम्प्लिफाय केला. आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. अगेन डिफरन्शिएट, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग एक्स कॉन्स्टंट, dy बाय dxचा डेरिव्हेटिव्ह डबल डेरिव्हेटिव्ह प्लस dy बाय dx कॉन्स्टंट, एक्सचा 1. हा कोणता रूल वापरला आपण? याच्यासाठी कोणता रूल वापरला? u इंटू व्ही रूल वापरला. पहिला कॉन्स्टंट, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह प्लस dy बाय dx कॉन्स्टंट एक्सचा 1 इक्वल टू. बघा आता राईटला पुन्हा सेम रूल आहे. मायनस ए
आहे तसाच मायनस ए, नंतर साईन आला, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. लगेच इथं 1/x नाही लिहायचं, पहिल्यांदा ती टर्म लिहायची आणि मग नंतर आता प्लस बी आणि पुन्हा कॉस आला, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन ऑफ एक्स आहे का नाही, काय आहे लॉग एक्स आहे, मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह, अगेन मल्टिप्लाय बाय एक्स, पुन्हा काय करा एक्सने मल्टिपल करा, मग एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू, इथंही निगेटिव्ह आहे इथंही निगेटिव्ह आहे, मायनस कॉमन घ्या, ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा, ए कॉस ऑफ लॉग एक्स प्लस बी साइन ऑफ लॉग एक्स अँड व्हॉट इज इट, it is nothing but your given problem from given problem from 1 आणि एका बाजूला घ्या and therefore x square into d square y upon dx square plus x dy by dx plus y equal to 0. काय आलं, किती ऑर्डर आली 2 आली, तेवढेच कॉन्स्टंट होते, जेवढे कॉन्स्टंट तेवढीच ऑर्डर, आणि म्हणून हे झालं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. हे काय आहे तुमचं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन, आणि असा हा प्रॉब्लेम सिंपल पार्ट आहे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम, y इक्वल टू ए प्लस ए अपॉन एक्स, किती कॉन्स्टंट आहे, किती कॉन्स्टंट आहे, ओनली वन आर्बिट्ररी कॉन्स्टंट, एकच कॉन्स्टंट आहे, आणि म्हणून किती वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, अँड देअरफॉर एकदाच डेरिव्हेटिव्ह घ्या, घेऊन टाका, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, ए कॉन्स्टंट 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह दिस. मग याच्यावरनं आता आपल्याला तर कॉन्स्टंट नको आहे, मग याच्यावरनं एची किंमत काढा, काय येईल, हा तिकडे गेला एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स विथ निगेटिव्ह साईन, आणि ही किंमत कुठं टाका, पुट इन गिवन, दिलेल्या इक्वेशनमध्ये टाका, गिवन इक्वेशन ए म्हणजेच मायनस एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स प्लस पुन्हा ए मायनस एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स अपॉन एक्स. सिम्प्लिफाय करा, तुम्हाला मिळेल एक एक्स गेला. ओके, टर्म तिकडे घेऊन जा, मायनसचा प्लस होईल, देअरफॉर एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स प्लस मायनसचा तिकडे गेला प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इक्वल टू 0. एम आय करेक्ट, आणि इज द काय करता येईल जास्तीत जास्त, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इक्वल टू 0, आणि इज हेच काय आहे, इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन, हेच तुमचं काय आहे, रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन आहे. वन मोर प्रॉब्लेम कंटेनिंग ओनली वन आर्बिटरी कॉन्स्टंट, आणखी एक प्रॉब्लेम, एकच कॉन्स्टंट आहे, मग एकदाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, हिअर ओनली वन आर्बिटरी कॉन्स्टंट अँड देअरफॉर डिफरन्शिएट ओनली with respect to x, we got y square चा derivative 2y into its derivative dy by dx. Power आला, power first reduced by 1 into derivative of x plus c, x चा 1 c चा 0. याच्यावरनं therefore x plus c ची किंमत 2y dy upon dx upon 3,
आणि ही किंमत कुठं टाकायची? पुट इन गिवन इक्वेशन, दिलेल्या इक्वेशनमध्ये टाका. तुम्हाला मिळेल वाय स्क्वेअर इक्वल टू 2y अपॉन 3 dy अपॉन dx raised to 3 and that is equal to 2 चा क्यूब y स्क्वेअर इक्वल टू 2 raised to 3 8 y क्यूब 3 क्यूब 27 into dy by dx क्यूब. एम आय करेक्ट? वाय स्क्वेअर कट झाला तर तुम्हाला काय मिळेल माहिती आहे? 8y अपॉन 27 dy बाय dx क्यूब. ओके, वाय स्क्वेअर गेल्यावर इकडे काय राहील? फक्त 1 राहील. एम आय करेक्ट? 27 जास्तीत जास्त तिकडे जाऊ द्या, तुम्हाला मिळेल 8y इंटू dy बाय dx ब्रॅकेट क्यूब इक्वल टू 27 आणि इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. हेच तुमचं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन असेल. बघा, खात्री करा, माझ्याकडनं काही चूक होऊ शकते. सो बी केअरफुल, कॅल्क्युलेट युअर सेल्फ. थोडासा वेगळा प्रॉब्लेम, 2 आर्बिटरी कॉन्स्टंटचा ax स्क्वेअर प्लस by स्क्वेअर इक्वल टू 5. कधी कधी असे प्रॉब्लेम 3 मार्काला येऊ शकतात. ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन बाय एलिमिनेटिंग आर्बिटरी कॉन्स्टंट. किती कॉन्स्टंट्स आहेत? 2 कॉन्स्टंट आहेत. ओके, ax स्क्वेअर प्लस by स्क्वेअर इक्वल टू 5 हा तुमचा दिलेला प्रॉब्लेम आहे. मग किती वेळा डेरिव्हेटिव्ह करावा लागेल तुम्हाला? 2दा. मग घ्या 2दा डेरिव्हेटिव्ह, बिकॉज इट कंटेन्स 2 कॉन्स्टंट्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. ओके, मग ए कॉन्स्टंट एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. ओके, किंवा ए कॉन्स्टंट एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. बी कॉन्स्टंट इंटू एक्सचा 1, नो नीड ऑफ रायटिंग इट. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x and derivative of constant is 0. This equation can be also written as ax plus b into y dy upon dx equal to 0 and call it as a number 2. काय केलं माहिती आहे ना? डिवाइड बाय 2 हे इक्वेशन मिळालं. आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या. बघा काय डेरिव्हेटिव्ह. ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1, बी कॉन्स्टंट, याला कोणता रूल वापरणार? वाय इंटू डी वाय बाय डी एक्स, यू इंटू व्ही रूल. मग पहिला कॉन्स्टंट कुणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे? डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह. मग तो काय येईल? डबल डेरिव्हेटिव्ह प्लस व्ही म्हणजेच कोण? डी वाय बाय डी एक्स इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा काय येईल? डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0. इफ वी सिम्प्लिफाय इट यू गॉट ए इंटू 1 प्लस बी इंटू ब्रॅकेट वाय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस dy upon dx into dy upon dx dy by dx bracket square equal to 0 and we call it as a number 3. असे हे 3 इक्वेशन्स तुम्हाला मिळाले. आता आपल्याला 2 ऑप्शन सांगतो तुम्हाला. याच्यावरनं एची किंमत काढा, ती याच्यात टाका. याच्यावरनं बीची किंमत काढा आणि मग दोन्ही किंमती याच्यात टाका. मग ॲन्सर मिळेल. हा एक मार्ग. दुसरा एक मार्ग बघा, आपल्याला 11वीला झालेला आहे. इक्वेशन्स 1, 2 अँड 3 हे कसे आहे? सेम व्हॅल्यू ऑफ ए अँड बी आहे. यांना म्हणतो आपण सारख्याच व्हॅल्यू असतील तर कन्सिस्टंट इन ए अँड बी.
हे इक्वेशन कसे आहे, कन्सिस्टंट आहे आणि कन्सिस्टंट असतील तर यांच्या कोइफिशियंटच्या डिटर्मिनंटची किंमत 0. कुणाचा, एचा कोइफिशियंट एक्स स्क्वेअर, बीचा कोइफिशियंट वाय स्क्वेअर आणि कॉन्स्टंट टर्म 5. ओके, देन 2 नंबरच्या इक्वेशनमधनं एक्स वाय बीचा कोइफिशियंट dy बाय dx 0. 3 नंबरच्या इक्वेशनमध्ये 1 याची किंमत फक्त इथं लिहायला थोडीशी जागा कमी पडेल, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर आणि तिसरा एलिमेंट आपण घेऊ हा 5 0 0 RHS इकडे घेतली आणि मग हे सॉल्व करा, तुम्हाला रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन मिळेल. बघा, एक्स स्क्वेअर इंटू 0 प्लस वाय स्क्वेअर इंटू 0 फक्त काय 5 इंटू एक्सने याला ह्या टर्मला गुणा, म्हणजेच काय होईल एक्स वाय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, यांचा गुणाकार झाला मायनस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0 आणि मग 5ने डिवाइड करा अँड देअरफॉर तुमचा आन्सर येईल एक्स वाय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0. बघा, पुन्हा टर्म काय केलं, एक्स स्क्वेअर 0 वाय स्क्वेअर 5 इंटू यांचा एक्स वाय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय ह्याला गुणला मायनस यांचा गुणाकार तुमच्या समोर आहे, फक्त 5ने डिव्हाइड केला आहे आणि हे झालं तुमचं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. असा प्रॉब्लेम जर आला तर तो 3 मार्काला विचारला जाईल. मेथड बघून घ्या, याच्यावरचे आणखी 1-2 प्रॉब्लेम आपल्याला बघायचे आहेत. ओके, हा एक प्रॉब्लेम बघा, y इक्वल टू a e रेज टू 5x प्लस b e रेज टू 2x. किती कॉन्स्टंट्स आहेत, 2 कॉन्स्टंट्स आहेत. मग दिलेल्या प्रॉब्लेमला 1 नंबर द्या, दिला डिफरन्शिएट घ्या त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह टू x and therefore derivative of y dy by dx equal to a e raised to चा as it is into derivative of 5x 5 plus b e raised to चा as it is into derivative of 2x 2 and that is this can be written as 5a e raised to 5x plus twice b e raised to 2x number 2. हे तुमचं दुसरं इक्वेशन. अगेन डिफरन्शिएट, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या आणि मग डी वाय बाय डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह डबल डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 5a कॉन्स्टंट. पुन्हा ई रेस टूचा ॲज इट इज, परंतु इज देअर एक्स, नो, 5x मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह टू बी कॉन्स्टंट ई रेस टू 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x 2. If we simplify it, you got 25a e raised to 5x plus 4b e raised to 2x. आता कसं एलिमिनेट करायचं हा तर मागच्यापेक्षा आणखी डिफिकल्ट प्रॉब्लेम आला. मग सुरुवातीलाच याला एक स्टेप होती, कोणती, e रेस टू 5xने प्रत्येकाला डिव्हाइड करायचं, इकडे u इंटू व्ही रूट जाईल, हा कॉन्स्टंट होईल हा, नंतर याचा जो सहगुणक येईल त्याने पुन्हा डिवाइड करायचं आणि मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, ॲन्सर मिळून जाईल. आणि आता दुसरा मार्ग बघा मागच्यासारखा, इक्वेशन्स 1 2 and 3 आर कन्सिस्टंट म्हणजे कॉमन सोल्युशन इन ए अँड बी. मग ए आणि बीच्या कोइफिशियंटचा
डिटर्मिनंट काय होतो 0 होतो. आता तिकडे y मागच्या वेळेला शेवटी होता, इथं पहिल्यांदा आला, ठीक आहे. y e रेस टू 5x e रेस टू 2x a आणि b चे कोइफिशियंट, 2 नंबरचं इक्वेशन. dy अपॉन dx हियर 5 e रेस टू 5x ट्वाइस e रेस टू 2x. तिसरं इक्वेशन डबल डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर 5 25 e रेस टू 5x 4 e रेस टू 2x. आणि मग काय करायचं, टेकिंग अशा वेळेला एखादा एलिमेंट कॉमन असेल तर बाहेर घेऊ शकतो. मग e रेस टू 5x अँड e रेस टू 2x कॉमन फ्रॉम C2 अँड C3. सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलममध्ये कॉमन घेतला म्हणजेच काय होईल, e रेस टू 5x इंटू e रेस टू 2x. आणि बघा ब्रॅकेटमध्ये काय राहील, y1 1 कारण हा कॉमन घेतला. इथं dy बाय C2 मधनं हा कॉमन घेतला म्हणजे इथं राहील 5. इथनं e रेस टू 2 कॉमन घेतला, इथं 4 25 आणि इकडे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. याने काय करा, डिव्हाइड करा. त्याने जर डिव्हाइड केलं तर तुम्हाला काय मिळेल बघा, विच इज इक्वल टू. त्या पार्टने जर डिव्हाइड केलं तर तुम्हाला मिळेल हाफ डिटर्मिनंट आणि मग तो सॉल्व करा. y इंटू 20 मायनस 50 मायनस 1 इंटू 20 मायनस 50 20 मायनस 50 1 इंटू 4 dy बाय dx मायनस ट्वाइस 4 dy अपॉन dx मायनस ट्वाइस डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू 25 dy बाय dx 25 dy बाय dx मायनस 5 डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर आणि इक्वल टू 0. आता फक्त ब्रॅकेट सॉल्व करा, तुम्हाला मिळेल 20 मायनस 50 मायनस 30 इंटू वाय मायनस 4 dy बाय dx दिस मायनस मायनस प्लस 2 डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 25 dy अपॉन dx मायनस 5 डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. सारख्या सारख्या टर्म जवळ घ्या. 2 डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस 5 डी स्क्वेअर वाय म्हणजेच किती येतील, मायनस 3 दोनातनं 5 गेले डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस 4 प्लस 25 मायनस 4 प्लस 25 21 डी वाय बाय डी एक्स मायनस 30y इक्वल टू 0. काय होईल माहिती आहे ना, डिव्हाइड बाय कॉमन नंबर असेल तर त्याने डिव्हाइड करा. डिव्हाइड बाय मायनस 3 म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर 3 7 21 निगेटिव्हने डिवाइड करतो, साइन चेंज होतील, मायनस मायनस प्लस 10y आणि इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. आणि हे आहे रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन, एक चांगला प्रॉब्लेम. ओके, तर असे हे प्रॉब्लेम्स आहेत. यू ट्राय रिमेनिंग प्रॉब्लेम युअर सेल्फ अँड फाइंड द फॉर्मेशन. थेअरी प्रॉब्लेम राहिले ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. ओके, अप टिल बाय बाय.